मौजे सुलीभंजन येथील सरकारी आणि खासगी जमिनीवर विना परवाना सुरू असलेल्या अवैध वीटभट्टीवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगलबाई दिलीप बनकर यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। सुलीभंजन येथील सरकारी जमीन गट नंबर 53 आणि मालकी हक्काची जमीन गट नंबर 37 मध्ये काही काळापासून बेकायदेशीररित्या वीटभट्टीचे काम सुरू आहे। संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता ही वीटभट्टी चालवली जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। हे उपोषण सोमवार 29 पासून सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून या अवैध व्यवसायावर ठोस कारवाई केली जात नाही आणि वीटभट्टी कायमची बंद होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा मंगल बनकर यांनी निर्णय घेतला आहे। अभिषेक ठेंगडे, MCN न्यूज, खुलताबाद। माझं नाव मंगलबाई दिलीप बनकर, मी सुलीभंजन मध्ये रहिवाशी आहे। मी गेले 5 महिन्यापासून ह्या तहसीलदार साहेबाकडे अर्ज करीत आहे, तरी माझ्या अर्जाची ते दखल नाही घेते। भट्टीवाल्यांना यांना सगळेच पाठीशी घालून त्याच्याकडून घेऊन देऊन करून मला 6 दिवस झाले, तरी पण माझ्यावरती कारवाई काहीच करीत नाहीये। एक कागद सुद्धा मला आणून देत नाही, भेट पण देत नाहीये। अतिक्रमण जागा आहे ती गट नंबर 53 मधली। गट नंबर 53 मध्ये अतिक्रमण जागा सरकारी असल्याने आणि दर्गाला खेटून पण येते, धुवा प्रदूषण पण त्याच्यामुळे होतोय। तिकडं मातीची उत्खनन करताय, मुरू माती मनोमनी कारभार आहे त्यांच्यावाला। मनाने माती उकरणं किंवा विकणं आणि वीटभट्टी पण चालवता येते। साहेब 4 ते 5 दिवसापासून उपोषणाला बसलाय, तुमच्याकडे कोणी अधिकारी आले नाही? माझ्याकडे कोणी अधिकारी आले नाही, मला कोणी विचारलं सुद्धा नाही। मी बाया माणूस असल्यामुळं माझी कोणी दखल सुद्धाही घेत नाही, काहीच नाही करत ते। आणि मला वारंवार धमक्या येते, मारायच्या धमक्या पण देते। कोणी लोक पण येऊन भेटते, काही पण बोलते मला। अशी माझी मागणी आहे साहेब, काही माझी दखल घेत नाहीये। मी यांना नाही जरी घेतला तर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाईन, पण यांच्यापासून मला माझ्या कुटुंबाला जीवाला धमकी म्हणजे मारण्याची धमकी देते येते। धोका आहे मला यांच्यापासून। तुमचं जर उपोषणाला इथं साथ नाही भेटली, तुमचं पुढचं पाऊल काय असेल? मी जाईन साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे जाईन, ATM साहेबांकडे जाईन आणि कमिशनर साहेबांकडे जाईन। आणि तिथूनही मला जर न्याय नाही मिळाला तर शेवटी मी कोर्टात पण जाईन। पण ती भट्टी मी बंद केल्याशिवाय राहणार नाही, कारण धुवा प्रदूषण लय होतंय। भाविक लोक येत आहे, दर्गा आहे, मंदिर आहे बाजूला, धुवाचा खूप आम्हाला आजार होतोय। त्याच्यासाठी मला बंद करायची आहे, पण माझी काळजी काही साहेब घेत नाहीये।